स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त अहिल्यानगरात स्वच्छता अभियान, कार्यकर्त्यांकडून अभिवादन. भारतीय जनता पार्टीतर्फे माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी त्यांच्या लोकाभिमुख कार्याची, संघटनेतील योगदानाची आणि गरीब शेतकरी हितकारक भूमिकेची आठवण उपस्थित कार्यकर्त्यांनी उजळवली. स्वच्छता अभियानात कार्यकर्त्यांनी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची स्वच्छता करत शहर स्वच्छतेचा संदेश दिला. मुंडे यांनी दिलेल्या जनसेवा हीच ईश्वरी सेवा या विचारांची प्रेरणा या उपक्रमातून अधोरेखित झाली. या कार्यक्रमासाठी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, बाबासाहेब सानप, अमोल गर्जे, नितीन शेलार, रामदास आंधळे तसेच संगीता खरमाळे, प्रिया जानवे यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रति विनम्र असं अभिवादन करतो. आता काही वक्त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. प्रामुख्याने कैलासदर्शक असतील, सुनील असेल, त्यांनी सांगितलं की 1990 सालात म्हणजे जन्मलो जी मंडळी त्यांना मुंडे साहेबांना एवढं जवळून पाहता आलं. त्या दृष्टिकोनातून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही मुंडे साहेबांसारखा एक उमदा लोकनेता अतिशय जवळून पाहिला. मला आठवतं 1991ला राजाभाऊ धनगर लोकसभेला उभे होते आणि भारतीय जनता पार्टीची स्थिती देशभरातली अशी होती की 2 जागा त्याच्या अगोदरच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या होता आणि आमची घोषणा होती अगली बारी अटल बिहारी. आणि त्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने माननीय गोपीनाथ मुंडे साहेब मिरजगाव, मांजळगाव या कर्जत तालुक्यातील 2 सभेसाठी आले होते. मी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती आणि त्या सभेला एक उत्साही कार्यकर्ता म्हणून मी त्या सगळ्या तिथं उपस्थित होतो. मिरजगावच्या सभेत मी माझ्या राजकीय आयुष्यातलं पहिलं भाषण केलं. मुंडे साहेबांनी त्या भाषणात अतिशय कौतुक केलं आणि मुंडे साहेब मिरजगाववरून मांजळगावला निघाल्यानंतर मला त्यांनी त्यांच्या गाडीत घेतलं. बाळासाहेब, तुम्ही जे सांगितलं की लोकनेता कसा असतो, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा नेता कसा असतो, एवढ्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी आदराने विचारलं मी कुठली आहे, माझं गाव कुठलं आहे आणि अतिशय बोलत असताना लागला. मला विचारलं की 10वीची परीक्षा तुम्ही दिली, 11वी 12वी कुठं जाणार आहे, मी म्हटलं नगरला जाणार आहे. तर मला वाटलं की पुण्याला शाळेत प्रवेशले. मुंडे साहेब मांजळगावपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. माझ्या आयुष्यातला तो अतिशय महत्वाचा प्रसंग मी मानतो. नुकतेच मुंडे साहेब महाराष्ट्राचे नेते म्हणून लोकप्रिय झाले होते आणि माझ्या माहितीनुसार त्यावेळेस ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले होते. परंतु ग्रामीण बोली भाषेत ते जे भाषण करायचे ते अतिशय लोकांना ॲप्रिशिएट करणारं होतं, लोकांना भावणारं होतं. प्रचंड जनसमुदाय त्या काळात त्यांच्या भाषणाला जमायचा आणि असा उमदा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. अभिवादन करण्याकरता आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी निर्मलनगरच्या त्या भगवान बाबाच्या प्रांगणात सगळे भरलेले आहेत. निश्चित या ठिकाणी माझ्या आधी सर्वच आपल्या प्रभागातील किंवा भागातील आजी माजी नगरसेवक असतील, त्याचबरोबर आपल्या शहराचे अध्यक्ष मोदी साहेब असतील, त्याचबरोबर सानप साहेब असतील, आमदारजी आंधळे असतील, रमणाताई असतील, त्या ठिकाणी आमचे मित्र कुठे असतील किंवा आमदार बरोबर परिसरातले सर्वच मार्केटचे सर्व आरती असतील, व्यापारी असतील, काही माल असतील, या माणसांनी तळागाळातील व्यक्तीपासून म्हणजे आपण
जसं म्हणतो गल्लीची दिल्ली सगळे पद घुसवले म्हणजे आणि सर्व लोकांची गोरगरिबांची जाण ठेवली असे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब होऊन गेलेले आहेत. त्याचा माणूस परत होणे मेन म्हणजे आपण हे कार्यक्रम कोणाचे घेतो किंवा कोणाचे घेतले पाहिजे ज्या माणसांचे तेवढे विचार मोठे असतात ते जिवंत राहतात. कारण ते जिवंत राहतात म्हणजे आपण जे म्हणतो की अमर रहे एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजे ते अभिवादन करत असतो तसे गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत. कारण की त्यांचे विचार थोडे होते. आज तिथे बोलताना आता तुम्ही साहेबांनी सांगितलं की माझ्या आधी बाळासाहेब पवार बोलले. बाळासाहेबांनी सांगितलं की दोन हंसांचा जोडा सारखे ते दोघं असायचे. पण ते कशामुळे होते की ते दोघांची विचारधारा जशी होती. पक्ष वेगळे जरी असते तर विचार कोणता होता लोक कल्याणाचा होता. आज सगळेजण आपण पाहतो फक्त भाषणं करतात किंवा आपण राजकीय एकमेकांवर टीका करतो. राजकीय टीका काय सांगायचे या ठिकाणी आता बोलताना माझ्या सांगितले या परिसराचा विकास झाला या गोष्टी पण ज्यावेळेस इथं काहीच नव्हतं इथं ज्यावेळेस महाराष्ट्र होतं आणि ठराविक 15 घर असतील म्हणून त्यावेळेस पासून मी इथं पुराण रोड इथपर्यंत त्याच्यामुळे इथल्या गल्ली गोळा त्याच्या वाढल्या का त्याच्या कॉलन्या झाल्या त्या आपल्याला माहिती. पण इथं आज पण एक सगळ्या नगरसेवकांना जेवढे पण आता होऊन गेले सगळ्यांना माहिती की जो डिप्युटी लाईन काकांनी 90च्या शतकात मंजूर केला तोच अजूनपर्यंत आपल्या नगरपालिकेला पूर्ण करता अजून पूर्ण आहे. लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज निर्मलनगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. त्या अभियानामध्ये जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन असेल, हनुमान मित्र मंडळ असेल, संत भगवान बाबा प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर शहरातील सर्व मान्यवर उपस्थित झाले होते. आज संपूर्ण निर्मलनगर परिसरातील जो लोकनेते गोपीनाथ मुंडे मार्ग आहे त्या मार्गाचं स्वच्छतेचा संपूर्ण कार्यक्रम आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलाय. तसंच स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन देखील करण्यात आलेलं आहे. आज संपूर्ण परिसरामध्ये अतिशय चैतन्य आहे की मुंडे साहेबांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये जे काम केलं होतं सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता अशी जी मुंडे साहेबांची जी ओळख होती त्या खऱ्या अर्थानं त्या उक्तीला सर्वजण या ठिकाणी ते अभिप्रेत काम करत आहेत. मी आज जयंतीच्या निमित्तानं मुंडे साहेबांना अभिवादन करतो. क्रमांक 2 मध्ये या भागातील लाडके नगरसेवक निखिल भाऊ वारे यांनी आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण पाहतो की जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काही ठिकाणी आपण पाहतो की डीजे लावून जयंती साजरी केली जाते. परंतु आमचे नगरसेवक निखिल भाऊ वारे व या भागातील सर्व नगरसेवक त्र्यंबके साहेब, बाळासाहेब पवार साहेब व सर्वच भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी यांनी या भागामध्ये स्वच्छता अभियान राबवून एक आदर्श असा विचार या भागात दिलेला आहे. कारण आपला प्रभाग हा स्वच्छ राहिला पाहिजे या माध्यमातून वारे साहेबांनी आज स्वच्छता अभियान घेतलं आणि या भागातील रस्त्याला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे मार्ग नाव देऊन सुद्धा त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप साहेब तसे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब व आमचे खजिनदार रामदास शेठ आंबेळे साहेब व उपस्थित सर्वच आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी उपस्थित राहून आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा या ठिकाणी जयंती अतिशय उत्साहात साजरी केलेली आहे. धन्यवाद. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथम अभिवादन करतो. आणि आज निखिल वारे यांनी या भागातलं अतिशय सुंदर हे स्वच्छतेचं मोहीम स्वच्छ अभिनिमित्त त्यांनी एवढं स्वच्छताचं काम अभिवादनाचा कार्यक्रम व सर्व जयंतीनिमित्त सगळे कार्यक्रम घेतले. अतिशय मनापासून त्यांनी केले. असं त्यांचे मी सर्वच या उपनगराच्या भागातील सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि साहेबांना परत अभिवादन करतो. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.